23वा श्लोक आहे. 23व्या श्लोकात सांगितलं आहे की जो मनुष्य शास्त्रविधीला सोडून वागतो, आपल्या मन मानेल तसं वागतो, आपल्या इच्छेने वागतो, मग त्याच्या अंतःकरणाची शुद्धी कधी होतच नाही आणि त्याला सुखही मिळत नाही आणि तो परमगतीलाही प्राप्त होत नाही. म्हणजे यज्ञ करतात, परोपकार करतात, दान करतात, पण हे सगळं शास्त्रविधीचं उल्लंघन करून करतात. त्यामुळे मग त्यांना सुख काही मिळत नाही आणि ते सगळं करतात ते अभिमानासाठी करतात. मागच्या श्लोकात पाहिलं तसं स्वतःला मोठं म्हणण्यासाठी, आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, आपली वाहवा करावी, ह्याच्यासाठी ते करत असतात. आणि अंतःकरणामध्ये दुर्गुण असतात, दुर्भाव असतात, बाहेरून स्वतःला मार त्यागी म्हणत असतात, तपस्वी म्हणत असतात, पण तसे ते नसतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं पूर्णपणे पतन होतं. हेच या श्लोकात सांगितलेलं आहे. नससिद्धी मग वापनोती. मग अशा आसुरी संपत्तीचे लोक असतात ते शास्त्रविधीचा त्याग करतात, यज्ञादी शुभकर्म करतात, परंतु त्याचा त्यांना काहीही लाभ मिळत नाही, सुख मिळत नाही, चांगली गतीही मिळत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते परमगतीला मानतच नसतात की परमगती काही आहे, परमेश्वर आहे, मोक्ष मिळाला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर त्यांचा काहीही विश्वास नसतो. आणि समजा मानलीच तर मग काम, क्रोध आणि लोभामुळे त्यांना तशीच कर्म त्यांना करतात ते आणि त्यामुळे त्यांना नरकाचीच प्राप्ती होते. सिद्धी, सुख, परमगती हे काहीही त्यांना मिळत नाही, कारण त्यांचं आचरणच तसं नसतं, आचरण शुद्ध नसतं. त्यामुळे नससिद्धी मग वापनोती न सुखम न परामगती, काहीही त्यांना मिळत नाही असं इथे सांगितलेलं आहे. शास्त्रविधीचा त्याग केल्याने मनुष्याला सिद्धी इत्यादीची प्राप्ती होत नाही आणि म्हणून मनुष्याने काय केले पाहिजे ते पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. आता हा शेवटचा श्लोक आहे 16व्या अध्यायातला 24वा श्लोक, अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. ह्याच्यात सांगितलं आहे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, की शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे तेच करायला पाहिजे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी. की तुझ्यासाठी भगवंत अर्जुनाला सांगतात या ठिकाणी की अर्जुना, तुझ्यासाठी कर्तव्य अकर्तव्य यांच्या बाबतीत शास्त्रच प्रमाण आहे. पहिला अध्याय आठवा की अर्जुनाला वाटलं होतं की हे सगळं मी शास्त्रविरुद्ध करतोय, माझ्या नातेवाईकांना मारतोय, हे मला पाप मिळेल. त्याचं उत्तर भगवंत या ठिकाणी देतात की तू शास्त्रामध्ये बघ काय सांगितलेलं आहे की जेव्हा जे अन्यायाच्या बाजूने उभे आहेत त्यांचा नाश हा केलाच पाहिजे, हे शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि असे जाणून तू या लोकात शास्त्रविधीने नियत कर्तव्य कर्म करण्यास योग्य आहेस. तू क्षत्रिय आहेस, त्यामुळे तुझं कर्तव्य काय आहे, युद्ध करणं. तू बाकीचा विचार करायचाच नाही आहे, तू तुझं कर्तव्य करायचं आहे. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. ज्यांना आपल्या प्राणांचा मोह असतो ते प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्तव्य आणि अकर्तव्य याला काही जाणतच नाही आहे, जे आसुरी संपत्तीचे लोक असतात. आणि मग त्यामुळे त्यांना शास्त्र हे प्रमाण ते कधी मानतच नाहीत. पण ज्यांचा महिमा शास्त्रांनी गायला आहे, ज्यांचे आचरण शास्त्राच्या सिद्धांतानुसार असते, असे जे संत पुरुष असतात, असे जे महात्मे असतात, त्यांचं आचरण कसं असतं तर शास्त्रानुसार असतं. आणि कारण की त्या महापुरुषांनी शास्त्राचा आदर केलेला आहे, शास्त्रानुसार आचरण केलेलं आहे, ते श्रेष्ठ पुरुष बनलेले आहेत. वास्तविक पाहिले तर ते जे महापुरुष परमात्म तत्वाला प्राप्त झाले आहेत त्यांचं आचरण असं असतं की त्यांचं आचरण पाहूनच शास्त्र बनलं जातं, शास्त्र लिहिलं जातं असं सांगितलं आहे. इतकं संत महात्म्यांचा गौरव या ठिकाणी केलेला आहे. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. लोक परलोकाचा आश्रय घेऊन वागणाऱ्या माणसांसाठी कर्तव्य अकर्तव्याच्या बाबतीत शास्त्रच प्रमाण आहे. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी. म्हणजे असे जाणून तू या लोकात शास्त्रविधीने नियत कर्तव्य कर्म करण्यास योग्य आहेस असं अर्जुनाला सांगितलेलं आहे. की प्राणपोषणपरायण माणसे
शास्त्रविधी जाणत नाहीत, म्हणून त्यांना सिद्धी इत्यादीची प्राप्ती होत नाही. मागच्या श्लोकात आपण पाहिलं. म्हणून अर्जुनाला ते म्हणतात की अरे तू दैवी संपत्तीला प्राप्त आहेस, तू दैवी संपत्तीचा मालक आहेस, त्यामुळे तू शास्त्रविधीला जाणूनच कर्तव्याचं पालन कर, त्याच्यासाठीच तू योग्य आहेस. म्हणजे अर्जुना ते आत्ता मी मगाशी सांगितलं की युद्ध करण्याने मला पाप लागेल असं अर्जुनाला जे वाटत होतं ते भगवंतानी त्याला सांगितलेलं आहे की तू क्षत्रिय आहेस आणि तुझ्यासाठी ही एक संधी चालून आलेली आहे युद्धाची. इतकी चांगली संधी चालून आलेली आहे की तू युद्धामध्ये जर जय मिळवशील तर या पृथ्वीचं राज्य भोगशील, आणि जर तुझा पराजय झाला तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, जर तू मेला याच्यामध्ये, असं पण सांगितलं भगवंतानी. पण तू क्षत्रिय असल्यामुळे तू युद्धामध्ये मरण हे क्षत्रियासाठी केव्हाही गौरवास्पद असतं आणि त्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याच्यामुळे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये तर इतकं सुंदर उदाहरण याच्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेलं आहे की एखाद्याला जांभई यावी म्हणे आणि जांभई आली आणि त्याच्यामध्ये अमृत पडावं, तसा हा युद्धाचा प्रसंग तुला प्राप्त झालेला आहे अर्जुना, की तुला हे फार मोठी सोन्याची सुवर्ण संधी चालून आलेली आहे, त्यामुळे तू युद्ध कर असं सांगितलेलं आहे. म्हणजे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. आणि आपोआप प्राप्त झालेली ही युद्धरूप क्रिया क्रूर आणि हिंसायुक्त जरी वरवर दिसत असली तरीसुद्धा ती पापजनक नाही आहे, हे समजावून सांगितलेलं आहे भगवंतानी. म्हणजे तात्पर्य काय की स्वभाव नियत कर्म करणाऱ्या सर्वथा स्वार्थरहित मनुष्याला पाप लागत नाही, कारण याच्यामध्ये काही अर्जुनाचा वैयक्तिक लाभ काहीच नव्हता त्याच्यामध्ये त्या युद्धामध्ये, त्यामुळे त्याला पाप लागण्याचा काही संभवच नव्हता. म्हणजे अर्थात आपण जर ब्राह्मण असू तर आपलं कर्तव्य काय, आपण जर क्षत्रिय असू तर आपलं कर्तव्य काय, वैश्य शूद्र आपल्या आपल्या स्वभावानुसार आपल्याला शास्त्राने जी आज्ञा दिलेली आहे आणि त्याप्रमाणे जे आपलं कर्तव्य आहे, जो आपला स्वभाव आहे त्यानुसार जर आपण कर्म केलं तर आपल्याला पाप लागत नाही. आणि स्वार्थ, अभिमान, दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन याच्यामुळे मात्र पाप लागतं. आणि हा सगळा असुरी लोकांचा स्वभाव आहे. काय की स्वार्थीपणा ज्याच्याकडे, मग तो वरून वरून चांगलं जरी कर्म करत असेल पण स्वार्थाने करत असेल तर त्याला पाप लागतं, त्याच्याकडे अभिमान असेल तर त्याला पाप लागतं. आणि दुसऱ्याचं अनिष्ट करण्याचं चिंतन मनामध्ये चाललेलं आहे, प्रत्यक्ष अनिष्ट नाही केलं पण मनामध्ये जरी एखाद्याबद्दल वाईट विचार केला तरीसुद्धा कायिक मानसिक अहिंसा आपण पाहिलेली आहे, अहिंसेचे प्रकार, मग त्याच्यामुळे सुद्धा पाप लागू शकतं. आणि हे जे तुला युद्धाचं कर्म मिळालेलं आहे हे तुझ्या स्वभावानुसार, तुझ्या क्षत्रिय धर्मानुसार आलेलं तुझं कर्तव्य आहे, त्यामुळे तू हे केलं तर तुला पाप लागणार नाही हे सांगितलेलं आहे अर्जुनाला. आणि तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहारसी. की मनुष्य जन्माची सार्थकता याच्यामध्येच आहे, त्यांनी सांगितलं आहे की शरीर प्राणांच्या मोहामध्ये न फसता केवळ परमात्म प्राप्तीच्या उद्देशाने शास्त्रविहित कर्मे करावी. अशा प्रकारे या 16व्या अध्यायाचा शेवट झालेला आहे. अतिशय सुंदर असा हा अध्याय होता आणि आत्मपरीक्षणासाठी याच्यामध्ये त्यांनी आपल्याला वाव दिलेला आहे. पुन्हा पुन्हा या अध्यायाचं चिंतन करावं, मनन करावं, सतत हा अध्याय म्हणावा असा हा अध्याय आहे. पुढच्या वेळेस आता आपण 17व्या अध्यायाकडे वळू. झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते, परमेश्वराला नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.